उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या सजगतेमुळे भुईकोट किल्ल्यात लागलेली आग तात्काळ विझवण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला। भुईकोट किल्ल्यात लागलेली आगीची माहिती मिळताच देवकर यांनी तात्काळ अग्निशमक दलाशी संपर्क करून माहिती दिली। अग्निशमक दलाच्या तत्पर कार्यवाहीमुळे आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले। उपमहापौर देवकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। पुरातत्व विभाग, महापालिका, पोलीस प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून किल्ला आणि बागेच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्यात आला। आगीमुळे काही वृक्षांना फटका बसला असला तरी मोठी हानी टळल्याचे सांगितले जाते। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र काही नागरिकांच्या मते किल्ल्याच्या पळवाटेतून काही तरुण अंमली पदार्थ सेवन करत असल्यामुळे ही आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। घटनास्थळी सुरक्षा कर्मचारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, महापालिका कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे जवान उपस्थित होते। उपमहापौर देवकर यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। कार असं छोटे मोठे गाडी तर मोठी गाडी नाही बसत। आणखी तिकडं बघा पूर्ण केलं इकडं समोर वेळ लागणार आहे पाणी आली असते आतमध्ये तर 10 मिनिटात कव्हर केलं असतं। झाड पण हे वाढलेले बघा पटकन बरं झालं तरी वरपर्यंत गेले ते निमेपर्यंत गेले। आपण आलो की ते लगेच कव्हर करून घेतलं। लोक बसतात पण विचार करत नाही। त्यांच्यावर कारवाई केली ना मॅडम, कारवाई करून आपण न्यूजला लावलं पाहिजे की यांच्यावर मला